जी.डी. न्यूज विशेष विदर्भाचा भीष्माचार्य हरपला, दत्ता मेघे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. नागपूर 22 मार्च 2026. आपण पाहत आहात जी.डी. न्यूज, बातमी म्हणजे थेट वास्तव. विदर्भाच्या राजकारणात, शिक्षणात आणि समाजसेवेत भक्कम छाप सोडणारे ज्येष्ठ नेते दत्ता राघोबाजी मेघे यांचे रविवारी नागपूर येथे वयाच्या 89व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने विदर्भातील एक युग संपल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे. साध्या शेतकरी कुटुंबातून महर्षीपर्यंतचा प्रवास. वर्धा जिल्ह्यातील पवनार या छोट्याशा गावातून सुरू झालेला हा प्रवास केवळ राजकारणापुरता मर्यादित नव्हता. गरिबीतून उभे राहत त्यांनी शिक्षणाच्या बळावर स्वतःची ओळख निर्माण केली. नागपूर विद्यापीठातून शिक्षण पूर्ण करून LIC मध्ये नोकरी करत असताना त्यांनी समाजकार्याची वाट निवडली. 40 वर्षांचा राजकीय दबदबा. दत्ता मेघे यांनी 4 दशकांहून अधिक काळ सक्रिय राजकारण केले. ते काँग्रेसपासून सुरुवात करून राष्ट्रवादी काँग्रेस आणि नंतर भाजपमध्येही कार्यरत होते. 3 वेळा महाराष्ट्र विधान परिषद सदस्य, राज्यातील महत्त्वाच्या खात्यांचे मंत्री, लोकसभा खासदार नागपूर, रामटेक, वर्धा, राज्यसभा सदस्य 2002-2008. विदर्भातील वेगवेगळ्या मतदारसंघातून खासदार होण्याचा मान मिळवणारे ते एकमेव नेते ठरले. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील क्रांती. राजकारणाबरोबरच त्यांनी शिक्षण क्षेत्रात मोठा ठसा उमटवला. दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च माईहर सारखी संस्था उभी करून त्यांनी ग्रामीण भागात वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि इतर उच्च शिक्षणाची दारे खुली केली. मेडिकल, डेंटल, नर्सिंग, फार्मसी कॉलेजेस, स्कूल ऑफ स्कॉलर्स सारख्या शाळांची साखळी. हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी. त्यामुळे विदर्भात शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात मोठी क्रांती घडली. सौम्य स्वभाव, मोठं मन. दत्ता मेघे हे केवळ नेते नव्हते, तर लोकांचे आपले माणूस होते. कोणीही मदतीसाठी आले तर कधीही नकार न देणारा त्यांचा स्वभाव आजही लोकांच्या मनात जिवंत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी शालिनीताई, पुत्र समीर आणि सागर मेघे व कुटुंबीय असा मोठा परिवार आहे. राजकीय क्षेत्रातून श्रद्धांजली. नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांसारख्या दिग्गज नेत्यांनी त्यांना विदर्भाचा भीष्माचार्य